राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई। महाराज की जय। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गुढीपाडव्यापासून रामनवमी उत्सव सुरुवात होते असते। गुढीपाडव्या दिवशी ध्वजारोहण होतं, नंतर टाळ बसतो, टाळ बसल्यानंतर रामनवमी उत्सव हा सुरुवात होते। रामनवमी उत्सव 12 वाजता झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पालखी असते, तिसऱ्या दिवशी गावाची पालखी असते, नंतर दसऱ्या दिवशी सोंगा असतात, नंतर सोंगा आल्यानंतर शहरातून रथाची मिरवणूक असते। मिरवणुकीमध्ये सगळ्या लोकांचा सहभाग असतो, सामाजिक, आर्थिक आणि सगळ्या लोकांचे। आणि आमचे विश्वासू मंडळ म्हणजे वीर भगतसिंग मंडळ यांचं फार सहकार्य असतं। तसे आमचे प्रताप भाऊ, गोटू देशपांडे, सागर पाटील, जयंत पाटील, रमेश पाटील यांचे फार मोठे सहकार्य आहे। तसे आमचे अध्यक्ष आहे ते गिरीमान भाऊ, त्यांचं आम्हाला आर्थिक सहाय्य फार मोठ्या प्रमाणात असतं। तसेच आमचे सचिव जितेंद्र पाटील यांचा आम्हाला नेहमी लाभ होत असतो, सहकार्य असतं। आमचा हा उत्सव हा सामाजिक म्हणजे राजकारण उत्सव नसून हा आध्यात्मिक उत्सव आहे। यामध्ये कोणाचं राजकारण नसतं, कोणाचं घेणं नसतं, हा फक्त उत्सव म्हणून हा साजरा करण्यात येतो। आणि दहीहंडी रथ दिवशी होते असते आणि बजरंगबलीचा उत्सव होत असतो आणि नंतर या उत्सवाची सांगता होते। गोविंद महाराज की जय। आज दुपारी 4 वाजता रामनवमी निमित्त श्रीरामाचा रथ उत्सव आहे, तरी दुपारी 4 वाजता ही मिरवणूक निघणार आहे। तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा आणि असंख्य सहकार्य करावे आणि उपस्थिती द्यावी ही नम्र विनंती मी मला संस्थांतर्फे आपल्याला सगळ्या सांगत आहे।